आता आम्ही बस पकडली आहे आणि बस पकडताना सीन असं झालं आहे की आम्ही 4:45चा बसचा टाईम होता आणि आम्ही 4:45ला सुद्धा तेव्हा 4:45ला आम्ही कोपरी ठरण्यालाच होतो आणि बस आल्याचा सारखा फोन चाललेला पण तरी काही आम्ही वेळेत पोहोचलो नाही. पण आमचे रिक्षावाले काका चांगले होते आणि त्यांनी आम्हाला पळत एकदम मूवी टाईप सीन झाला आहे. आम्ही पळत जाऊन बस पकडली आहे कुठे सांगपाड्याच्या तिथे रिक्षावाले काकाने बसच्या समोर रिक्षा आणून आम्हाला फायनली बस पकडून दिली आहे आणि आम्ही बसमध्ये चढलो आहे. आता कुठे आत मला काही समजत नाही पण आहे रस्त्यावर आहे आणि बस छान आहे. आतापर्यंतचा प्रवास एकदम भारी झाला आहे. पुरीमध्ये ओरडा खात रिक्षावाल्या काकांचा ओरडा खात आम्ही इथवर पोहोचलोय की तुम्ही वेळेत काढणे आले पण भेटली आम्हाला बस आता चांगलं झालं. आणि ही आमची बस आहे अशी आणि ह्या आमच्या अवगुणी मैत्रिणी रील करते ज्या त्या कधीच पोस्ट करत नाही. मी पण जाते याच्यामध्ये. आम्ही सातारा बँगलोरच्या एका ढाब्यावर नवली नावाचा ढाबा आहे तिथे आम्ही आता रात्रीच्या जेवणासाठी थांबलो आणि आता किती वाजले रात्रीचे 11:15 वाजता वाजले. जेवणाची वेळ निघून गेली आहे पण आता जेवणासाठी गाडी थांबली आणि आता आम्ही हे सगळं आणलं आहे. आम्ही घरचं आणलं आहे. आम्ही आता इथं खायचं काही खाणार नाही उद्यापासून घरचंच खायचं आहे त्यामुळे आज आम्ही घरचं बोलूया. आलूचे पराठे आणले मेथीचे पराठे आणि मेथीचे पराठे. तिला भूक लागली मी खायला सुरू झाली ऑलरेडी. हे फोनमध्ये फोनमध्येच आहे आणि आमची काजल दिदी व्हिडिओ करते आहे. हां काजल दीदी हाय कर. हां तू पण हाय कर. साक्षी हाय कर. तू पण हाय कर. हां आता आम्ही हॉस्पिटलला 15-20 मिनिटात पोहोचणार आहे. रात्रभर छान झोप झाली आमची. अशी लक्झरी बस केल्यामुळेचा एक फायदा झाला आहे आम्हाला. प्रवास समजून नाही आला आहे. रात्रभर झोपलो आता आणि बस पण एकदम वेळ येते. आम्हाला वाटलेलं उशीर होईल 1 तास वगैरे पण तसं काय नाही. हॅलो आम्ही हलत डुलत आम्ही आता पोहोचणार आहे हॉस्पिटलला. आता हॉस्पिटलला उतरल्यावर पुढचं मग पाठ तेव्हा सांग. आता आम्ही पोहोचलोय हॉस्पिटलला. किती वाजलेत आता म्हणजे 8 वाजताच पोहोचलोय आम्ही. आता आमचा जो ऑटोवाला आहे तो येतोय त्यामुळे ती पण आली आता त्यामुळे आम्ही थांबलो इथे वाट बघत. त्याला 15 मिनटं लागणार आहेत तोपर्यंत ते इथे थांबायचं होतं. हां थांबा आणि व्ह्यू घेतो. छान आहे ही जागा तशी सुंदर आहे स्वच्छ आहे घाण नाही काही. हां त्या दोघी तिकडेच बसलेत बॅगांपाशी आणि आम्ही इकडे आता बसची वाट बघायची. तिकडे जाऊनच नाश्ता करू. इथे आता 8:30 झाले तरी काय शॉप काही ओपन नाही झालेत अजून प्रॉपर पण स्वच्छ आहे ते चांगलं आहे सुंदर आहे क्लीन आहे सिटी हॉस्पिटल आणि मोठं आहे म्हणजे एखादा जिल्ह्याचं शहर असतं तसं आहे चांगलं आहे. आता आमची वेडाबाई मॉडेल आहे. काय रिक्वायरमेंट्स असते ते सांगा. काय बनवतं त्या माझ्याविषयी तुम्ही सगळं सांगितलं. हिरवी नाली आमची. आता भेटू डायरेक्ट हम्पीमध्ये तोपर्यंत बाय. आता आम्ही आलोय नाश्ता करायला. इथे इडली प्लेट घेतली आहे आणि हे अप्पे घेतलेत आणि अप्पे हां हे कॉम्प्लिमेंटरी मेदूवडा आणि हे मिरचीची भाजी कॉम्प्लिमेंटरी आहे. आणि त्या छोट्या नाक्यावरती हां हे छोटाच आहे असा स्ट्रीट फूड आहे. स्ट्रीट फूड बाजूला असं हॉटेल वगैरे नाही आहे. हे इथं ह्यांची अशी गाव आहेत आणि आता आम्ही असं नाश्ता केला आणि आता असंच फिरतोय. बाकीचे लोक गेलेत रूमवर ते तयार होईपर्यंत आम्ही असं इथे राऊंड मारतोय छोटासा. बघतोय कसं इथलं घरं बिरं कशी आहेत ती. नीट आणि क्लीन आहे सगळं घाण नाही कुठे रस्त्यावर. अशी रांगोळी काढली जी आम्ही रील्समध्ये बघतो. हे मंदिर आहे कोणतं तरी आणि इथे अशी प्रत्येक घरासमोर रांगोळी काढलेली आहे. कामं सुरू आहेत. हां आणि हा इथे हा जो कोणता कलर आहे ब्ल्यू कलरमध्ये तिथे आम्ही हा आमचा होमस्टे ते वरच्या फ्लोअरला आम्ही राहतोय इथे आणि हे असं आम्ही चाललोय. हे आहेत आमचे आउटफिट्स फॉर द डे. ये वैष्णवी. चल आजी देते.
आता नेमकं असं माहीत नाही हे दादा आम्हाला कुठे नेत आहेत ते, पण चाललोय आम्ही. आणि सगळीकडे असे ठिकठिकाणी असे मॉन्युमेंट्स दिसत आहेत, म्हणजे असे अर्धवट तुटलेले वगैरे असे. आणि सगळीकडे नुसते असे मोठे मोठे दगड आहेत. त्यात आमची काजी पण एक दगड आहे, तिला पण इथंच ठेवायचं आहे एका दगडावर. एका दगडावर. ते बोरं. बरं हो, बघू आता कुठे स्पॉट चालतोय, मग तिथे जाऊन कंटिन्यू करू. हे आता आम्ही इथे पटशिला टेम्पल म्हणून आहे, तिथे आलो आहे आता. हां हे आता मंदिरात चाललो आहे. हां किधर वो बोर्ड पे ना. अच्छा अच्छा ठीक आहे सर. हम मुली गेल्या आहेत पुढे. हे राम लक्ष्मणाचं टेम्पल आहे पट्टशिला. हा जो वरती दगड दिसतोय हा दगडच खाली कंटिन्युएशनमध्ये, आणि त्या दगडातच पूर्ण श्रीरामांचं मंदिर आहे. आणि नंतरचं हे बांधकाम नंतर केलेलं आहे, पण मेन जे मंदिर आहे ते पूर्ण एका दगडातच आहे. आणि काय हनुमान जी काय ग तिला सीता माईची चोळी बांगडी किंवा काय त्याला म्हणतात ते प्रूफ म्हणून जे घेऊन आले ते हे ठिकाणी, म्हणजे प्रूफ दिला सीतामाई म्हणजे जिथे कुठे होत्या लंकेमध्ये, त्याचं प्रूफ ज्या ठिकाणी आणून दिला ते हे प्रूफ आणून दिलेलं जागा आहे. इथे ते भजी खूप काय काय सांगत होते, आता एवढं नाही लक्षात राहिलं, पण एवढं आहे की ते काय म्हणतात ते चिंतित आहेत, आणि पण चिंतित असले तरी बिना शस्त्राचे आणि मनोकामना पूर्ण करणार आहेत असं आहे. आता आलो आम्ही. आता हे इकडे मोठे दगड आहेत, नुसतेच भले मोठे मोठे दगड आहेत इथे. हे तर पूर्णच्या पूर्ण एक दगड आहे. हे जे आम्ही इथे आलोय ह्याचं नाव पट्टशिला आहे. पट्टशिला छान आहे. इकडून हा असा आहे पूर्ण, म्हणजे हे शहरच एक प्रकारे ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा असल्यासारखाच दिसतो, म्हणजे कोणी सांगायची पण गरज नाही. म्हणजे ज्या क्षेत्राला विशेष महत्त्व आहे असं म्हणजे बघूनच कळतं की ह्या शहराला इतिहास आहे. असं भारी आहे, सुंदर आता आहे. जे मी दाखवणार आहे ते बघा तुम्ही. हे पूर्ण असं दगडांचं आहे. कोणतं शिवलिंग आहे? हा हा हे सगळे शिवलिंग आहेत स्वामी आहे ना पूर्णच्या पूर्ण तिथपर्यंत. त्याच्या बघ कसे माशाचे याचे चित्र काढलेले आहेत. त्या साईडला पण आहेत शिवलिंग. वो उधर वो अंजनेत्री आहे ना. आहे बघ काजल, इथून ते दिसते का सफेद सफेद, ते अंजनेत्री आहे. हनुमानाचं बर्थ प्लेस. आता मी चालली मंदिरात. हा आपलं मंदिर. इथून ते बोलले की श्री राम लक्ष्मण इथे 4 महिने ते आलते चातुर्मासला, तिथे पाणी चातुर्मास. नव्हतं, काय नव्हतं, म्हणून लक्ष्मणाने बाण मारून पाणी. आणि त्यांच्या वडिलांचं पिंडदान करायचं होतं, आणि ते पाणी नसल्यामुळे लक्ष्मणांनी ते बाण मारून हे पाणी हे केलं. आणि मध्ये इथे पाणी पण आहे. आणि ह्या पाण्याने पुढे हे मंदिर येते शंकराचं, मग इथे त्यांनी पिंडदान केलं त्यांच्या वडिलांचं ह्या पाण्याने. हा याचा इतिहास आहे. सगळी मेहनत पाण्यात जाईल. हे काय किती सुंदर आहे बघ ना, हे पूर्ण अशी नारळांची बाग आहे. व्ह्यू किती सुंदर दिसतोय. हे पूर्ण नारळांची बाग आहे, इकडं पर्यंत आहे. इकडे बघू. हे सगळे हेलो गाईज. हॅलो. जरा हिंदी आता आम्ही चाललोय ह्या वाल्या मंदिरात. मॅडम हळू. बघा हे असं दगड आहेत पूर्ण, कसं चालणार. आणि मॅडम चिल त्यात नेले हिल घातले. नाही, मी एकटीच फ्लॅटवाली आहे. मग येडी. हिलवाली मी नाही घातलेली. आता उद्या हिलवाली उद्या. खरंच म्हणजे बघण्यासारखं आपण महाराष्ट्रात जे बघितलेलं नाहीये ना ते इथे आहे. म्हणजे वाटतं की हा बाबा काय आहे, टुरिस्ट प्लेस आहे इथे खरंच बघण्यासारखं, म्हणजे वेगळं आहे.
जरा वेगळं आहे इथे, पण छान आहे. आता आपण एंटर करणार आहे. उधर है ना मैडम, ऐसा किया तो सारेगामा पधनी सा आता. नुसतंच पिलरच पिलर आहेत. मंदिर नाही आहे, सभागृह आहे. हे बघा. जिकडे जावं तिकडे नुसतंच. वरच्या साईडला पण आहेत. इकडे इथे हे आमच्या US रिटर्न बसलेत वैष्णवीचे दूरचे रिश्तेदार. हे आमचे हां 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 हां. हे सगळे मिळून 60 पिलर आहेत. 60. हे आमचे लोक याच्यामध्ये इथे यांचं चाललं आता फोटोशूट. आम्ही पण काढणार. आम्ही असं व्हिडिओमध्ये काढणार. हो, आमचा पण तिथं फोटो घेणार आम्ही. घेणार एक एक तरी होणारच सगळ्यांचा. एकच आहे. जातो आता. तिथे गेलं सांगतो. त्या साईडला गेलो नाही आपण. काय नाही तिथे पण नाही गेलो आपण. ठीक आहे. शीतल मॅडम, वैष्णव मॅडम कमी म्हणणं करा जरा. त्यांना कसं घेतलंय बघा. ये बस नहीं गंदा कर दिया मेरा वीडियो. छोटे छोटे मंदिर आहे तिकडे असे. एक कंगोरी आता पाहिजे. आलो दुसऱ्या ठिकाणी. पकड हे पॉज कर. आता याच्या आतमध्ये हे दिसतंय एवढं, पण आतमध्ये हे एंटर करू आता. चिंता नारायण का चिंता विष्णू मंदिर असं काय. चला आमच्यासोबत यांनी पण आतमध्ये एंटर केलेली आहे. हां, हा बघा. एवढे मोठे मोठे दगड आहेत. नुसते अवाढव्य असे मोठमोठे दगड आहेत. हे लोक आम्हाला कुठे सोडून गेलेत काय माहिती. सध्या तरी हो, गेलं काय माहित इथं हे कोण. आता इथं नाव तर हे लिहिलंय, पण आम्हाला काही वाचायला येत नाही. पण हे शिवलिंग आहे असं इथं तर दिसतंय. हे लोक कुठं गेले काही समजत नाही. इथं हिंदीमध्ये लिहिलं असतं तर एक वेळ चुकच होतं. पण इथून सगळी तुंगभद्रा नदी आहे. इथं प्रत्येक थोड्या अंतरावर असे काहीतरी पडलेल्या गोष्टींचे अवशेष आहेत. हे तुंगभद्रा तुंगभद्रा नदी आहे. नदीचं चिंतामणी मंदिर परिसर. हा, चिंतामणी मंदिर परिसर. याचं मॅप तिथे पण काहीतरी ते दिसते. 64 पिलर मंटप आहे ते. हा तिथे लिहिले ना. हा, 64 पिलर मंटपा. आणि हे पण असं काहीतरी आहे. हे श्री सद्गुरू समस्त समर्थ चिंतामणी पीठ पीठ अनगुंडी. इकडे पण आहे वरती, पण थोड्या उशिराने जाऊ. आता पहिले इकडे जाऊ. ही काय नदी आहे. आणि तिचे दगड आहेत. इकडे पण जाऊ. उद्या जाऊ. हा, आज नाही, उद्या. तुंगभद्रा नदीचा इथं पाण्याचा आवाज येतोय. हे बसले. खळखळ वाहतंय तर पाण्याचा आवाज येतोय नदीचा. आणि ही आमची जत्रा बसली इथं आराम. तुम्ही पण थोडा आराम करायचा काय ह्याच्यासारखं. आराम करायचा आहे. 3 दिन रहना है. 3 दिन. 3 दिन रियाद दिखेगा. 1 दिन 2 दिन में नहीं दिखेगा. हाँ, अभी क्या करें, उतनी छुट्टी भी नहीं है ना. बटन दाबायचं आहे ना. हे आता आम्ही ते तुंगभद्रा नदीच्या इथे नेते वाटतं आम्हाला. हे इथं पण सेम मंदिराचा परिसर आहे. चिंतामणी मंदिराचा. विष्णू नाही, श्रीराम इथे सीतामाई हरवली म्हणून चिंता करत बसले होते. तर त्या चिंता करण्याच्या ह्याच्यावरून ह्याचं नाव चिंतामणी पडलेलं आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात चिंतामणी म्हणजे गणपतीला म्हणतात, पण हे तो वाला रेफरन्स नाही आहे. इथे श्रीराम चिंता करत होते म्हणून हे चिंतामणी. बरोबर ना काजल? हां, असं आम्हाला आमच्यासोबत दादा येत आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं आहे असं. काय होडी
इथे काय गुफा आहे की काय काय माहीत. एकटी आहे हळूहळू. चिंतन करायचे. चिंता करायची की चिंतन करायचे. ही चिंता आणि चिंतन वेगळ्या गोष्टी आहेत. व्ह्यू बघाय कसं आहे. ही चाफ्याच्या झाडाला किती फुलं आहेत बघा. ही रामगुफा इकडे. कसली रामगुफा. इथे लिहिलंय ना रामगुफा. हा काय. नदीच्या पाण्याचा इतवर आवाज ऐकायला येतोय. वाहतं पाणी आहे आणि प्रत्येक ह्याच्यावर काहीतरी ना काहीतरी. हे समोर जे दगड आहे त्याच्याचं कसं नागाचं सगळं चित्र आहे ह्याच्यावर. तसं पण साऊथ मला जिथपर्यंत माहिती आहे साऊथमध्ये नागदेवताला लई मानतात. नागाचं लई असतं त्यांच्याकडे. आणि ही जी मी आमचे रिक्षावाले दादा आहेत त्यांना विचारलं की ही हम्पी म्हणजे काय म्हणतात साऊथ इंडियाला पण स्वतःचा राजांचा खूप इतिहास आहे. तर आम्ही त्यांना विचारलं की म्हणजे हे हम्पी कोणत्या राजाच्या अंडर यायचं. तर हे राजा कृष्णदेवराय विजयनगर एम्पायर त्याच्या अंडर हम्पी कवर होतं. तर हे राजा कृष्णदेवरायच्या अंडर हम्पी होती विजयनगर साम्राज्यामध्ये. त्यांना पुढे जाऊ दे. हे आता पण एक छोटीशी रामांची गुफा आहे तिथे आम्ही चाललोय. गुफा आहे गुफा. दगड हे याच्यावर किती सुंदर चित्र काढलंय. इधर वो चिंतन करते थे क्या. हाँ चिंता करता था जागा ये हाँ सीता में मारा. अच्छा. हाँ सगळी गुफा आहे इथे अशी. इथे पण आत गुफा आहे आणि एकदम शांतता इथे. आता आम्ही चाललोय नेक्स्ट स्पॉटला. काय माहिती आता नेक्स्ट स्पॉट काय ते भेटू तिथे गेल्यावर. चला आता आम्ही सुग्रीव गुफेकडे आलेलो आहे जिथे सुग्रीवची गुफा होती. इथे रामायणात जे सुग्रीव होते त्यांची इथे गुफा आहे. आणि आम्ही जे आता एकंदर इथे आम्हाला फिरून कळलं की इथे प्रत्येक ते आम्हाला म्हणजे सांगतायत की इथे रामाने बाण मारला, इथे वालीचं आणि सुग्रीवचं भांडण झालं, पुन्हा हनुमानांनी इथे काय ते प्रूफ आणला सीता लंकेत असल्याचं. तर ते ह्या सगळ्या जागा इथे आहे. म्हणजे राजा कृष्णदेवरायचा इतिहास तर आहेच पण त्याच्यासोबत रामायणातल्या खूप घटना इथे घडलेल्या आहेत. म्हणजे हनुमानाने ते सगळे त्यांची ही जागा आहे ते इथे होतं. म्हणजे रामायणातला वानरसेना रिलेटेड जो काही भाग होता तो इथे झालेला आहे. आता रामायणातला जो वानरसेना आणि मोस्टली तो भाग झालेला आहे. राम आणि हनुमानाची भेट असेल किंवा काय असेल ते सगळं इथेच झालेलं आहे. आयडी नाही आहे. आम्हाला आयडी विचारतायत. आमच्या ब्लॉगचा अजून आम्ही कधी ब्लॉग केला पण नाही. असंच आम्ही मज्जा म्हणून ब्लॉग करतोय. जर आम्हाला आवडला तर आम्ही पोस्ट करणार. ॲज सिम्पल ॲज दॅट. व्ह्यू दाखव की. आम्ही हे गेले पण पोरी गेल्या पुढे. हे इकडं वरती जायचं गुफेत जायचं आम्हाला. आता आयडी काय आता ह्यांनी कोणती नवीन मैत्रीण बनवली काय माहिती. महाराष्ट्रातलं जे वाटतं ते पण. शिड्या चढायला आहेत. थांबा की आमच्यासाठी. मला वाटतं चप्पल काढली पाहिजे काजी आपण. का आता हे किती लांबपर्यंत असणार आहे. बघा आजची यंग जनरेशन 4 शिड्या नाही चढली तर श्वास लागलाय. मी नाही. तू नाही यंग जनरेशन. अरे यंग जनरेशनमध्ये आहे तुम्ही पण आहे. तुम्ही पण दमले म्हणजे तुम्ही पण आहे. यांचं काय पाडा एकमेकींना. हे आता आत्तापासूनच बोलायला. आता आम्ही वरती पोहोचल्यावर तुम्हाला बाकीचं दाखवतो. इथपर्यंत बस. हां आता इकडं पण एक कोणतं तरी मंदिर आहे. पादरक्षण. गुफा कुठे. इथं पण एक मंदिर आहे पण ते आत्ता बनवलेलं आहे. आधीचं नाही. इकडं पण आहे. गुफा बंद केली वाटतं. हे पण आहे. हे माहीत नाही काय.
गुफा आहे तिथे, ती बंद केली वाटतं. ठीक आहे. इधर पादरक्षा छोड़ने के लिए जगह है. हमारे यहाँ पादरक्षा हम छोड़ने वाले हैं. पादरक्षा और पादत्राणी होता है वो पादत्राणी छोड़ दिया हमने. लेते जो हमारे पास नहीं है. ह्या झाडाला कसे नारळ बांधलेत. तुमचा पण कोणाचा नवस असेल तर बोलून घ्या आताच. इथे आपण पूर्ण करू शकतो. आणि इथली माती पूर्ण रेतीसारखी आहे. एकदम गारगुटीची रेती. गारगोटीची रेतीसारखी माती आहे इथली. गुफा बंद झाली आहे, गुफेचं लॉक लावून ठेवलंय. त्यामुळे आम्हाला आता ह्या मंदिरातच पाय पडायचे फक्त. मातीचा वास असा भारी आलेला. शेणाचा. इथे शेणाने सारव, मंदिरांच्या बाहेर शेणाने सारवण्याची खूप मोठी परंपरा दिसते. प्रत्येक मंदिरासमोर शेणाने सारवलेलं आहे. घरांसमोर पण आणि रांगोळी पण आहेच आहे. तिकडे कुठे चालली? इकडे ये. प्रसाद ग्रहण करायला चालली काय परत? प्रसाद ग्रहण अजून झालेलं नाही केलेलं. आता एका परत ठिकाणी. आणि हां, इथे पण जेवणाची अशी म्हणजे महाप्रसाद वाटायची हे दिसते. आज आम्ही कुठे बाहेर जेवायलाच गेलो नाही, कारण ते मधुबनी काय होतं तिथे हनुमानाचं मंदिर होतं आणि त्याचा पण काही इतिहास होता हे बघा हे की म्हणजे त्यांना हे सांगितलेलं, कोणी सांगितलेलं आठवत नाही, रामाने की कोणी, नाही हनुमानाला सांगितलेलं की जोपर्यंत तू सीतामाईचं प्रूफ घेऊन येत नाही तोपर्यंत तू ते मधुबनीचं फळ खायचं नाही, काहीतरी असं. मग ते जेव्हा ते प्रूफ घेऊन आले त्याच्यानंतर पहिले तिथे ते थांबले आणि मग त्यांनी ते मधुबनीचं फळ खाल्लं, म्हणून तो मधुबनीचा तो मारुती आहे. मोठी मूर्ती आहे, खूप मोठी मूर्ती आहे. आणि म्हणजे तिथे पण असं महाप्रसाद होता. आम्ही तिथेच जेवलो दुपारचं. आम्ही बाहेर नाही जेवलो, तिथेच आम्ही जेवलो आणि खूप छान होतं. काय काय होतं? डाळ भात होता, डाळ भात आणि बटाटा कोबीची भाजी होती. खूप छान जेवण होतं. तसंच ह्या मंदिराला पण तसंच कल्चर दिसते. मागे सगळे ताटं आहे. इथे पण महाप्रसाद आहे. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही जर असल्या कोणत्या मंदिरापाशी आले तर तुम्हाला तिथे जेवण मिळेल. चांगली गोष्ट. ही माकडांना हात करते. येडी तू माकडांना हात करते. कशाला ते आलं ना आता गेलो होतो आम्ही. हा येडी अंगावर आलं काय करायचं? थोडक्यासाठी आता आमच्या एका शहाण्या मॅडममुळं त्या गेल्या. ते हे वन्य प्राणी काय प्रेमी असतात ते अशी दुसऱ्यांना धोका उत्पन्न करतात. ते माकड आमच्यावर उडी मारायला लागलं होतं, पण नाही आलं. घाबरलं असेल आम्हाला. कार्यक्रम होता हो ना, अंगावर बिंगावर आलं काय करायचं? आता थांबा, मेन पॉइंट इथं. आता आपण गुफेमध्ये जाणार आहे. किल्ल्यासारखंच दिसतंय. आणि हे युनेस्कोचं इथे खूप मॉन्युमेंट असल्यामुळे इथे सतत फॉरेनर पण खूप दिसत आहेत. इंडियन्सच्या ह्यानेच खूप सारे. त्यांना विचारायचं तरी विच कंट्री. हा बोला ना. विच कंट्री? क्या दुपट्टा? दुपट्टा अभी इस पे नहीं है. ये वाला फैशन है ना अभी, ऐसा वाला फैशन चल रहा है अभी, बिना दुपट्टे वाला. आप कौन से देश से हो? ऑनलाइन नहीं, ये स्टोर से खरीदा है. स्टोर से खरीदा है. हम लोग मुंबई से है. मुंबई में खरीदा है ये दुकान में. आप किधर से? कौन से देश से हो? हम लोग भी. थैंक यू. कौन से देश से हो आप लोग? स्विट्जरलैंड. आम्हाला भेटले स्वित्झर्लंडचे लोक कशी बोललात मी बघितलं. घेतलं का ब्युटिफुल. आता माहिती त्यांना हिंदी माझा पण येते ड्रेस म्हणून. आवडला. माझा बहुत सुंदर. पण दुपट्टा नाही लिया. दुपट्टा किधर आहे? हे बोलायची गरज होती. दुपट्टा इकडे. खूप म्हणजे आम्ही सकाळपासून बघतोय ना. आता हे काय आम्ही अशी तोंड कुठे ठेवलंय त्यांनी इकडं तोंड बांधून. ये टेररिस्ट टेररिस्ट नहीं रे बाबा, टूरिस्ट ये टूरिस्ट लोग ऐसे होते. ऐसा कपड़ा उड़ा ठेवली. हमने सिर्फ हाय गाईज, सर ढकल. नमस्कार. आमच्या व्लॉगमध्ये तुम्ही आल्याबद्दल नमस्कार. आमचा व्लॉग तुम्ही पूर्ण बघा. आम्ही तुम्हाला हात जोडून सर बसायचं. आता कसं घरी वाटते चंद्राला. चलो आता गाइस आप बोर होंगे इसका चेहरा देख के. नाही होंगे वो. नक्की व्लॉग मराठीत आहे का हिंदीत आहे? मराठीतच करतोय. तुम्ही आल्यावर हिंदीत झालाय ते. हिचा चेहरा बघून बोर झाला असेल. आता आमचे चेहरे बघा सुंदर सुंदर. माझं तर बघा लागलेलाच आहे. आमच्या मॅडमचा चेहरा बघा. इथे इकडे थोडासा असं काय आमचे सिनियर मागे मागे का जातात बरं. मी कुठे? हे आमच्या गुरु माझी ज्युनियर, माझी शिष्य. गुरु आजकाल झाली. इकडे पण काहीतरी आहे.
थांबा. हाय. हे काहीतरी काय आहे माहित नाही. वाली गुफा. वाली गुफामध्ये चला. वाली गुफाचा वाली केव. आज जायचा रस्ता. आपली प्रथा परंपरा आपण घंटी वाजून जाणार आहे. या पूर्ण काळोखी गुफेत या. जरा Torch लावते थांब. टॉर्च लावला तर बरं होईल गुफेमध्ये. टॉर्चची उजेडच नाही पडत नाही. या चालूच आहे टॉर्च. चला या या. पुढे हे बघा, इथं असे- मला कालचं टेंगुळ आलंय तर परत व्हायचं काय करणार आलंय. काही दिसणार नाहीये. एवढे मोठे मोठे दगड आहे. पण मोबाईल मध्ये दिसतोय पण डोळ्यांना दिसत नाही पण ऍक्च्युअली. एक नंबर अंधार आहे. पकडा पकड खेळायला तर एक नंबर आहे. असं वाटतंय की आपण पकडापकडी खेळावी. ते स्टेप्स आहेत. डेंजर आहे, लय जोरात लागेल एखाद्याला लागलं तर. हे आता कसं उजेड आला? आता आपण टॉर्च लावलेले आहे. नाही तरी खूप उजेड वाटतं. मग अशी लोक जास्त असतील मे बी. हे इकडं हनुमानाचं केलंय इथे. इकडं तोडून टाकलंय. देवा. एक्झिट ज्याचं आहे त्यालाच तोडून टाकलंय. बोल आता काय बोलायचं. एक्झिट द गुफा. ते कोणी असं काय करून ठेवलं लहान पोरांनी खेळण्यातलं काय केलं काय पंजे मारून. न्यू. चला अशा प्रकारे आमचं पुन्हा एकदा झालेलं आहे. ती मगसची जी होती ती हे होती वालीची गुफा होती. आत्ता आम्ही सुग्रीव गुफेकडे चाललोय. रिक्षावाल्या दादाने आम्हाला तिथे सोडलंय आणि आता आम्ही चाललोय पुढे पुढे. इथं पाण्याचं तळ आहे. ह्या बायका काय करतायत काय माहीत. कुठे बदक पण आहेत. आवाज करतायत बदक. चावतील. मारने नसतो. आईचा एक बिच्ची मिले का ना तू. सुधरेगी. तिथे आपण थांबूनच बघू. त्या ताई बोलल्या की ते जवळ गेल्यावर चावतात म्हणून. हा त्यांचं ते फोटो काढते ती बदकांचे. दोनच आहेत. आवाज करतायत ते बदक. आणि हे तळ आहे. कसे पोहतायत ते पाण्यामध्ये बदक. आपण चालू आहे सुग्रीव केवला. इकडं बसलेत बदक बघत. ते आमच्यासाठी तिकडे थांबलेत. या इकडे थांबलेत. त्यांचा फोटो शूट होणार नाही आहे बहुतेक आजच्याला तरी. आपण थोडे थोडे हळूहळू ते बोला त्याच्यावरून पाय सटकतात. सो आपण हळूहळू जाणार आहे इथून. इथून बसूया त्यांची वाट बघत. इथे हे येते तोपर्यंत बसूयात आपण इथं. हळूहळू या नाही तर पडाल असं तेच बोललेत. हां हाय. पडायचं ते एकत्र पडायचं. आम्ही एवढ्या कधीतरी हिल्स घालणाऱ्या पोरी हिलवर दनादन दगडं चालतोय. चप्पल किती वेळ तग धरणारे देवाला माहीत. काढलीस तू. ते आपल्यासाठी खूप वेळ झाला थांबलेत आणि आम्ही असं करतो आता. याच्या खाली पाणी आहे भारी. नाही तर एक चुकीचं पाऊल लय महागात पडेल. एक चुकीचं पाऊल लय महागात पडेल. नीट आता या येतात. आता पाण्याच्या मधून येतोय भारी भारी. मला वाटतं चप्पल घातली पाहिजे आता. पाणी होतं म्हणून चप्पल काढलेली. हो फ्रंट कॅमेरा हे एकदा असं नेचरच्या मध्ये वॉक असल्यासारखं चाललंय. पाय वाटे समोर अशी मस्त माती मातीची. त्या पाण्यात तलाव होता का काय माहीत पण त्याच्यात बदक होते भारी. त्यांचं चाललं होतं. मस्त होतं. बदकांसोबत आम्ही फोटो पण काढलाय.
आणि छान आहे म्हणजे ते चालायला पूर्ण असं निसर्गाच्या मध्ये चालल्यासारखं वाटते. पायवाट दाखव त्यांना. पूर्ण अशी पायवाट आहे. एकदम भारी माती आहे इथली. सटकेल माणूस एवढं म्हणजे खूपच मऊ माती आहे. सटकेल एखादं. आमच्या पाऊलखणा आम्ही इथं सोडून चाललोय हम्पीमध्ये, मातीत. हम्पीच्या मातीत. हम्पीच्या मातीत आमच्या पाऊलखणा सोडत चाललोय. पण चढताना नक्की नवी येते पार. निकाला आहे ना. ये देखो यहाँ पे एक डाकू मिला है. टोचलं मला काहीतरी. इथं काहीतरी आहेत पानं ती टोच. अरे राम, कुठे गुफा काय माहित. आलो आता कुठल्या तरी जंगलात बघू. हो, तुंगभद्रा रिव्हर लिहिलंय पण इथे सुग्रीवची गुफा आहे. आणि कोटलिंग पण आहे. बहुतेक हेच ते कोटलिंग असेल. हां, भारी बघण्यासारखं. ते बोलले की खरं हम्पी बघायला तुम्हाला 3-4 दिवस असले पाहिजेत पूर्ण. पण आम्ही 2 दिवसातच कव्हर करून 2 दिवसात दाखवतो. कव्हर करणार आहे. आणि आता या पोरी फोटो काढते. थांबा ना. गुफा अशी काय आहे? आता वर जायचं आपल्याला. कसली बोरं काय बोरं बिरं नाही तर पॉज कर ना. आणि हा, असं वरती जायचं. पडणार आहे मीच. मस्त, एक नंबर. एकदम एकदम शांतता अशा प्रकारची आहे. देव दिसला की पळतीच. हे आमचे लोक कुठं पण शिरतात. गाईस, हम्पी कशी वाटली ते तुम्हाला? चला कुठं जिकडे आमचे लोक गेले तिकडे आपण थांबा. आता ही सुग्रीवची गुफा आहे. पण अशी कशी गुफा आहे काय? इथं छोटा दरवाजा आहे. इथलं बाहेरचं फ्रीज पण आहे. ही गुफा आहे पण शिंदूर आहे, शिंदूर. आणि सुग्रीवची गुफा आहे. असं गणपतीच्या वर पण आहे ना. पाण्याच्या मध्ये दगड हलतोय हा. आता नारळ फुटला होता. सगळ्यात स्लो माणूस येत हळूहळू. आली ठुमकत नार लचकत मन मुरडत टोपी घालून. आमची मैना आलेली आहे. चला आता आपण जाऊया. थांबे, मला चप्पल घालू दे. ह्या बदकांचं बरं चाललंय. नुसतं इकडून तिकडं तिकडून इकडं. नुसते आम्ही मगाशी आलो तरी इथल्या इथंच त्यांचा राऊंड चालला होता. आता पण त्यांचं इथंच राऊंड चाललंय. त्यांना म्हटलं चला आमच्यासोबत मुंबईला. नाही यायचं त्यांना. मध्येच काहीतरी. आणि हे 2 कुत्रे आणि ही 2 बदकं. त्यांचं काय राडा चाललाय काय माहीत. ए बाई, हात नको लावू. सुंदर बदक आहे. खूप अनपेक्षित बघायला मिळालेली बदक आहे. मुंबईला पैसे देऊन जातात लोक बदक बिदक बघायला. इथं फ्रीमध्ये आहे. हो, पैसे देऊनच आलो आहे. पण आपल्या लिस्टमध्ये नव्हते बदकं बघणं. अशा पद्धतीने आमचा इथला स्पॉट झालेला आहे. सुग्रीव गुफा म्हणजे असं काही खास तर नव्हतं. स्वतः एक मंदिर होती छोटंसं. पण आता ते दादा आम्हाला जे जे सांगतात ते आम्ही फिरतोय. वाली गुफा होती छान. त्याच्यामध्ये गुफा म्हणजे प्रॉपर गुफा होती. आणि इथे ठीक होतं, छोटंसं मंदिर होतं. बाकी काय, आता अंजनेद्रीला चाललो आहे. 500 सीड्या चढायच्या आहेत. आणि सनसेटसुद्धा तिथेच बघायचं आहे. त्यामुळे बघू आता. बाकीचे गेले रिक्षामध्ये, आम्ही दोघी मागे. आता जातो आम्ही व्लॉगसाठी. ठीक आहे, चालेल. झाला आता अंजनेद्रीला भेटूया. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. आता हे अंजनेद्रीला आलोय.
हनुमानाचं जे जन्मस्थान आहे तिथे आलो आहे आम्ही आता. इथे प्रॉपर देवस्थान आहे, म्हणजे हनुमानाचा जन्म इथं झाला आहे. त्यामुळे इथं जसं एखाद्या देवस्थानाला दुकानं असतात, देवाची दुकानं दाखव तशी दुकानं आहेत, इकडे पूर्ण दुकान आहे. दुकानं आहेत. आणि आता ते बोललेत की आम्हाला 500 पायऱ्या चढायच्या आहेत, म्हणजेच ह्या त्यावर तिथं वरती पोहोचायचं आहे आम्हाला. इथं झालेला हनुमानाचा जन्म. हो, अंजनेद्री नाव आहे ह्या जागेचं, अंजनेद्री. आणि आम्ही आता चालणार आहे 500 पायऱ्या. कसं मला वाली गुफेच्या इथं थोडंच होतं, तर तिथे आमचे काय काजी आमची हुसहुस करायला लागली होती. आता तर 500 पायऱ्यांमध्ये काय करते काय माहीत. आत्ताच लागायला लागलं. हां, आमच्या रिक्षावाले दादा त्यांना 500 सीड्या चढायच्या काही इंटरेस्ट नाही आहे, तेवढं ते बसलेत खाली. आम्ही आले, आम्हाला आहे ना, आम्हाला फिरायचं आहे ना. ते माकडं कशी पळत आहेत, लय माकडं तिथं. मला वाटतं रामाच्या जमान्यापासून जी आहे ती आज सगळ्या तिथे आहेत वाटतं. ती वानरसेना नुसतीच माकडं आहेत, नुसतीच माकडं पळत आहेत. माकडंच माकडं बाळ आहेत नुसती त्यांच्या हातामध्ये अशी, ते घेऊन फिरतात छोटी छोटी माकडं. कुठले इकडं आता हे आले तेव्हा कसं पळतंय. ते हे एक मंदिर. आणि आता इथून वर जायचं आहे आपल्याला. आत्ता झाला आमचा खरा प्रवास 500 पायऱ्यांचा. ही छोटी छोटी पोरं पळत येत आहेत, जोश दाखवत आहेत. आणि आमचा जोश इथूनच निघतो बाहेर. नाही येते ते कसं बांगड्या बिंगड्या बांधल्यात, असेल इथली काहीतरी मान्यता. 90 दिवस बांगड्या बांधल्यात. मला आता इथं थोडा दम लागला, माहीत नाही. ही अशी नवीन जनरेशन 20-40 पायऱ्या नसतील झाल्या. तिकडे बसले ती माकडे त्यामुळे थांबता येईना. अरे बापरे, हे पागल त्याचं ओरडत कशाला. आता बसलो परत. बघा किती पायऱ्या चढलोय माहित नाही, पण नाही दमलंय. माकडं लई आहेत पण अजून इथून वर जायचं. मग मला वाटतं झालं असेल बऱ्यापैकी. लोक असंच 500-200 पायऱ्या बोलतात, पण कदाचित आलं असेल बघ ना. बऱ्यापैकी वरती आलोय आपण. मागचा व्ह्यू बघ, अजून खाली दिसतंय एवढं, म्हणजे आलोय आपण. एवढं तर दिसतंय. बघूया आता. माकडं म्हणजे त्रास नाही देत, पहिले घाबरता माणूस मध्ये मध्ये येत. आता बघा हा व्ह्यू एकदम मस्त आहे. पूर्ण उद्या आपल्याला तिथं जायचं आहे. इथे आता थोडंसं राहिलंय, जवळ चालू आहे इथं. आलो फायनली. इथं तर फायनली आलेलं आहे आम्ही. जसं जसं वरती जाते तसं तसा हा व्ह्यू वाढतच चाललाय. मस्त बघा व्ह्यू. वरती आलो शेवटी मंदिरापाशी. आणि
बॅटरी पूर्ण डाऊन. डाऊन झाली आहे. देवा कशाला एवढं वरती येऊन बसलाय तू. आता इथे थोडा वेळ बसणार आणि मग दर्शन करायला जाणार. इथे बसूया पहिलं सावलीला. जागे एनर्जी पूर्ण डाऊन झालेली आहे. सिड्या चढून चढून सगळे बसले. आम्ही दर्शन करायच्या आधी पण पहिले बसले थोडा वेळ देवाला. मग थोडं रिलॅक्स झाल्यानंतर तसे आमचा इथे येण्याचा उद्देश सनसेट पॉईंट बघणं होतं. त्यामुळे आता थोडं रिलॅक्स करणार, देवाच्या पाया पडणार, सनसेट बघणार, फोटो काढणार आणि मग खाली जाणार. उतरायला ना काय एवढं वाटत, चढायला जाम सिड्यांनी त्रास होतो. सगळ्यांची एनर्जी डाऊन झालेली आहे. सगळे काय खायला ड्रायव्हर दादा शाने ते खालीच थांबले. ते म्हणतील जा तुम्हाला बघायचं बघून घ्या, आम्ही बसतो खाली. ते कशाला आता झालाय. अशा पद्धतीने सनसेट झालेला आहे. आमचं फोटोशूट पण करून झालेलं आहे. आणि माकडं खूप त्रास देतात. आता जवळजवळ आमची बॅग चोरून नेता बसले. आम्ही फोटो घ्यायला इकडं तिकडं करत बसलाय आणि तिकडे माकडाने हल्ला केला आमच्या बॅगेवर. त्याने तो प्रसादाचा लाडू घेतला होता तर त्याने पळवला. बॅग बिग काय घेतली नाही, तेवढे समजदार आहे तिथली माकडं. आणि इथे बघा पूर्ण नुसतं डोंगर दगड भाताची शेती, नारळाची झाडं, तलाव, मंदिर, सगळं असं भारी. नुसतेच दगड आहेत. आपल्या इकडे मातीचे डोंगर असतात, इकडे दगडांचे डोंगर आहेत. ते पण मोठमोठ्या दगडांचे डोंगर आहे. आणि पाय वाटते का पाण्याचं काय ग? पायवाट पायवाट का पाणी आहे? ती पाणी पाणी शेजारून पण आहे आणि पायवाट पण आहे. नॉर्थ हम्पी याच्यासाठीच आहे ना, भाताची शेती बघण्यासाठी वगैरे. या साईडला पण जाऊया, तिकडून पण दिसतंय भरपूर मस्त. आणि हे वालं तर मेन म्हणजे हे आहे. हे हनुमानाचा जन्म या ठिकाणी झालाय. अंजनेद्रे. आतमध्ये मोबाईल न्यायला अलाउड नाहीये, बाहेरूनच दाखवतो आम्ही. बाहेरूनच हे सगळं. त्या साईडला पण काहीतरी आहे, पण हो ठीक आहे. काहीतरी परंपरा. तिथं पूर्ण तेलाचं झालंय. अजून इकडं पण आहे एक व्ह्यू. सगळं हे माउंटन वरून असा व्ह्यू आहे. सनसेट पण आमचा बघून झालाय. अशा प्रकारे ही माकडं पाणी पिते. त्याला नळ चालू करायचं पण माहिती आहे. बापरे. करत काय नाही, हे नशीब आहे काय हल्ला वगैरे, पण भीती तर वाटते बाबा जवळ आल्यावर. काजी ते यायला लागलं. चल आलं काजी, चल आलं. ती माकडे यायला लागलीत आमच्याकडं. आम्ही पळून गेलो. आमच्या मैत्रिणीने आम्हाला धोका दिलाय, तर पुढे निघून गेलाय. असं चालते काय ते त्याच्या पोटात त्यांनी बाळ ठेवले इथे. नाही, त्याला पाय पण नाहीत. हा, बाय. पुढच्या हात. हा आता ह्या पुढे गेल्या. हा, इथे एक फॉरेनर पण आहे. गप काजल. फोन ठेव नसताना ह्या साईडला नाही गेलो आपण. जायचं काही. हा, आता ह्या साईडला जातो. इकडं तर आम्ही आलोच नाही. एवढं फिरलो. काजल हा, तिकडं नाही या हळूहळू. भेद पण येतोय. आपण उलटी प्रदक्षिणा मारतोय वाटतं येड्याचा बाजार. हा, बस इथपर्यंतच बस. ती जरा आली. प्रदक्षिणा नको मारायला. इथून असं आहे. ठीक आहे, व्हिडिओच्या तिथं नादात बाकी गेलीत खाली. उलटी प्रदक्षिणा व्हायची आमची हनुमानाला, त्यापेक्षा आम्ही नाही मारत प्रदक्षिणा. आणि काजे मोबाईल ऐका ना. अशा पद्धतीने आमचा पूर्ण दिवस असा बघण्यात घालवलेला आहे. संपलाय. आणि सगळ्यांचे चेहरे असे पडलेत म्हणजे थकलेले आहेत. अक्षरशः पायऱ्या चढून पूर्ण एनर्जी डाऊन झालेली आहे. आता पाणी वाचत दिलाय. अननस खाल्ले छान. त्यामुळे थोडी एनर्जी आली. आता घरी जायचं, मस्त आराम करायचा. घरी जाईपर्यंत अंधार होईलच आणि आपण जरा लवकरच निघतोय. आता घरी जाऊन रील्स पण बनवायचे आहेत बाकीच्या. रील्सचा पण ब्लॉग आम्ही लवकरच टाकतो. जेवण कुठे करायचंय, काय कुठे करायचंय सगळं बघायचंय. सकाळी काही झाले, सगळा पसरा असाच टाकून आलोय. आवरला आणि निघालोय. आता रूमवर जाऊन बघायचं काय कसं आवडायचं, नीटनेटकं ठेवायचं. परत जेवण पण अंधार पडायच्या आधीच करून येणार, म्हणजे अंधारात नको कुठे फिरत बसायला. आणि बाकीच्या घरीच्या काय मग इकडे बस.